बुरुडगाव रोड साई उद्यान येथे जिजाऊ महिला प्रतिष्ठानचा होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न। महिला ही देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली। महापौर ज्योतिताई गाडे। मानाची पैठणीसह लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल 44 बक्षिसांचे वाटप। महिला दिनानिमित्त बुरुडगाव रोड येथील साई उद्यानात जिजाऊ महिला प्रतिष्ठान आणि धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान भोसले आखाडा यांच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत बक्षिसांची लयलूट केली। माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या माध्यमातून प्रभागात राबविण्यात येणारे वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, गणेश विसर्जन व्यवस्थापन तसेच अभ्यासिका यांसारखे उपक्रम शहरासाठी दिशादर्शक ठरत असून जिजाऊ महिला प्रतिष्ठान गेल्या 7 वर्षांपासून महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे। हे विशेष। होम मिनिस्टर या उपक्रमाच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन आपल्या कलागुणांना वाव देतात। आपल्या विचारांची देवाणघेवाण आणि थोडा वेळ का होईना आपले सगळे दुःख विसरून स्वतःसाठी जगता यावं, महिलांसाठी आनंदी वातावरण निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत होम मिनिस्टर हा कार्यक्रम दरवर्षी न विसरता आवर्जून मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो आणि या कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावत होम मिनिस्टरचा खेळ खेळण्याचा आनंद घेतात, असं प्रतिपादन जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता भोसले यांनी केले। होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात मानाची पैठणीसह लकी ड्रॉही काढण्यात आला। यामध्ये तब्बल 44 महिलांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले। त्यामुळे महिला वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। याप्रसंगी महापौर ज्योतिताई गाडे आणि शीतलताई जगताप यांनी जिजाऊ महिला प्रतिष्ठान आणि धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले। तर जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता भोसले यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शॉल, श्रीफळ देऊन सत्कार केला। तसेच उपस्थित मान्यवर आणि परिसरातील महिला भगिनींचे आभार मानले। याप्रसंगी महापौर ज्योतिताई गाडे, माजी नगरसेविका शीतलताई जगताप, जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता भोसले, नगरसेविका सुनीता फुलसौंदर, मनीषा भागानगरे, कोमल चोपडा, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संतोष भोसले, सुनील भोसले, विजय फुलसौंदर आदींसह परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेल्या 6 वर्षापासून माननीय अहिल्यानगरचे उपमहापौर माजी उपमहापौर गणेशजी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 6 वर्ष हा जागतिक महिला दिन 8 मार्चला असतो। पण त्या महिलांना निवांत आणि सुटसुटीत खेळ म्हणजे जो मानसिकरित्या शांतता आणि त्यांच्या जीवनामध्ये जे धगधगीच्या जीवनामध्ये काळामध्ये जो महिलांना वेळ भेटत नाही एक मनोरंजन म्हणून आपल्यासाठी, तर भोसले साहेबांनी महिलांचा विचार करून तसंच त्यांच्याबरोबर संगीताताईंनीही महिलांचा विचार करून हा खेळ पैठणीचा, जेणेकरून महिला त्यात आनंद आणि सहभागी होतील। आज महिला दिनानिमित्त इथं जो खेळ पैठणीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला तर खूप छान वाटलं। मला पैठणीचा मान भेटला, त्यासाठी मी माजी महापौर गणेशजी भोसले यांची खूप खूप आभारी आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून खूप सारे उपक्रम होत असतात, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार। पैठणीचा खेळ खेळताना काही शालेय जीवन आठवलं का? हो, खूप आठवलं आणि छान वाटलं। जे आपण लेडीज घरी एवढं फक्त काम म्हणजे कामच करत असतो, पण इथं सगळं विसरून आपण इथं फक्त आनंदच हे करतो। आम्ही तुमचा गेम बघितलाय, तुम्हाला खूप धावण्याचा गेम दिला होता, तुमच्याकडे एक लहान बाळ देखील होतं, एक हिरकणी म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहिले, काय सांगाल? मुलगा पाठीमागच होता, वाटलं नव्हतं पण त्याला नेलं, त्याच्यामुळे मी जिंकले आणि तो खरंच माझ्यासाठी पहिल्यापासून खूप लकी आहे। हो, हो, नक्कीच, धन्यवाद।